नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व पॉलिटेक्निकला असलेल्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी इलेक्ट्रिकल सेकंड इयरला आहेत म्हणजेच थर्ड सेमिस्टरला आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण जो तुम्हाला EEM नावाचा जो सब्जेक्ट आहे त्याचं डिटेल सब्जेक्टचा ॲनालिसिस आपण करणार आहोत। म्हणजे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट हा जो तुम्हाला थर्ड सेमिस्टरला सब्जेक्ट आहे, तर त्या सब्जेक्टमध्ये एकूण किती टॉपिक आहेत, कोणता टॉपिक किती मार्कला आहे, ठीक आहे, मग त्याचा सब्जेक्ट कोड काय आहे, त्याचं ॲब्रिव्हिएशन काय आहे, ठीक आहे, किती टोटल एकूण किती मार्कसाठी तो सब्जेक्ट आहे, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे इलेक्ट्रिकल थर्ड सेमिस्टरला आहेत म्हणजे सेकंड इयरला आहेत त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण लास्ट पर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला जो EM नावाचा सब्जेक्ट रिलेटेड जे काही आपलं ॲनालिसिस आहे ते पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून जाईल। तर आपण स्टार्ट करूया। सब्जेक्टचं नाव आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता सब्जेक्टचं जे नाव आहे, ठीक आहे, हे प्रोग्राम नेम म्हणजे सब्जेक्टचं नाव, सॉरी प्रोग्राम नेम म्हणजे तुमची ही ब्रँच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ठीक आहे, आणि हा सब्जेक्ट दोन ब्रँचला आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम या दोन ब्रँचला आहे। त्याच्यानंतर प्रोग्राम कोड म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म, ज्यांची ब्रँच इलेक्ट्रिकल आहे, ठीक आहे, त्यांच्यासाठी पण, आणि ज्यांची ब्रँच इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम आहे त्यांच्यासाठी EP आणि इलेक्ट्रिकलसाठी E। कोणत्या सेमिस्टरसाठी हा सब्जेक्ट आहे, तर थर्ड सेमिस्टरसाठी हा सब्जेक्ट आहे। आणि कोर्स टायटल म्हणजे हे सब्जेक्टचं नाव आहे, ठीक आहे, कोर्स टायटल म्हणजे सब्जेक्टचं नाव इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट। त्यानंतर हा कोर्स कोड म्हणजे सब्जेक्ट कोड सुद्धा म्हणू शकता, तर 31 33 34 हा सब्जेक्ट कोड आहे, ठीक आहे। मग आता त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा जो टेबल आहे याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दिलेला आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरचे व्हिडिओ सिलेबस ॲनालिसिसचा ज्यांनी व्हिडिओ बघितलेले नाही त्यांनी बघून घ्या, म्हणजे मी तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत। म्हणजे तुम्हाला हे थर्ड सेमचं काय काय तुम्हाला किती मार्कचा सब्जेक्ट आहे, टोटल सेमिस्टर किती मार्कसाठी आहे, हे सगळं तुम्हाला त्याच्यामधनं समजून जाईल, ठीक आहे। हा कोर्स कोड, या सब्जेक्टचा कोर्स कोड आता आपण बघितलेलेच आहे, ठीक आहे। तर हे सब्जेक्टचं ॲब्रिव्हिएशन आहे, त्याला आपण EEM म्हणतो, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट, ठीक आहे। त्याच्यानंतर इथं CL म्हणजे क्लासरूम आणि TL याच्यासाठी नाही, ट्युटोरियल, आणि LL म्हणजे लॅब लर्निंग, ठीक आहे। CL क्लासरूमचे तुम्हाला आठवड्यामध्ये 3 क्लास होणार आहेत, त्याच्यानंतर जे लॅब लर्निंग आहे त्याचे 4 तास होणार आहेत, ठीक आहे। आवर्स पर वीक दिले बघा इथं, लर्निंग स्कीम आणि ॲक्च्युअल आवर्स पर वीक दिलेला आहे, ठीक आहे। ते SLH, ठीक आहे, आणि NLH क्रेडिट दिलेला आहे। पेपर ड्युरेशन म्हणजे याचा तुमचा फायनल पेपर थेरीचा होणार आहे, तो पेपर 3 तासाचा असणार आहे, ठीक आहे। FATH म्हणजे काय, फॉर्मेटिव्ह असेसमेंट 30 मार्काला, म्हणजे काय तुमचे या सेमिस्टरमध्ये 30 मार्काचे 2 टेस्ट होणार आहेत, त्या 2 टेस्टचा ॲव्हरेज काढून तुम्हाला 30 मार्क मिळतात, ठीक आहे। त्याच्यानंतर SATH म्हणजे समेटिव्ह असेसमेंट, म्हणजे तुमचा एंड सेमिस्टरचा जो पेपर आहे तो 70 मार्काचा होणार आहे, म्हणजे हे 30 आणि 70 होतात 100 मार्क, ठीक आहे। मग आणि ह्या 100 पैकी तुम्हाला मिनिमम किती मार्क्स घ्यायचे आहेत, 40 मार्क पासिंगसाठी, पण पास होऊन त्याचं काही बेनिफिट नाही। तुम्हाला प्रॉपर या सब्जेक्टचं नॉलेज जर आलं तर भविष्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं असेल तर त्या ठिकाणी या सब्जेक्टचा तुम्हाला बेनिफिट होणार आहे, ठीक आहे। त्यानंतर FAPR म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकल 25 मार्कसाठी आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर SAPR हे सुद्धा 25 हॅश आहे, ठीक आहे। तर हॅश म्हणजे काय इथं तुम्ही बघू शकता, फक्त हॅश आहे म्हणजे एक्सटर्नल असेसमेंट या सब्जेक्टला आहे, ठीक आहे, लक्षात घ्या। त्यानंतर SLA म्हणजे सेल्फ लर्निंग असेसमेंट 25 मार्क, म्हणजे हे 25 25 25 असे 75 मार्क होतात, आणि हे 100 म्हणजे एकूण 175 मार्कसाठी हा सब्जेक्ट आहे, ठीक आहे। आता नेक्स्ट आपण बघूया, तर ह्याच्यामध्ये जे टोटल आहे बघा, पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये किती टॉपिक आहेत ते बघूया, त्याच्यानंतर तुम्हाला इथं सिलेबस दिलेला आहे, तर किती टॉपिक आहेत आणि कोणता टॉपिक किती मार्कसाठी आहे हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। मग त्यानंतर युनिट फर्स्ट कोणता आहे, मग त्याच्यामध्ये कंटेंट काय काय आहे,
हे महत्वाचं आहे. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला नेणार आहे, व्यवस्थित फक्त तुम्ही समजून घ्या आणि व्यवस्थित व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी या व्हिडिओमधनं क्लिअर होतील. ठीक आहे. तर एकूण तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता, या ईईएम मध्ये इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट या सब्जेक्ट मध्ये एकूण 5 युनिट आहेत. ठीक आहे. युनिट नंबर 1, युनिट नंबर 2, युनिट नंबर 3, युनिट नंबर 4, युनिट नंबर 5. ठीक आहे. तर युनिट नंबर 1 जो आहे फंडामेंटल ऑफ मेजरमेंट. ठीक आहे. फंडामेंटल्स ऑफ मेजरमेंट हा किती मार्क साठी आहे हे तुम्हाला आवर्स वगैरे दिलेले आहेत, ते आता आपल्यासाठी महत्वाचं नाही. ठीक आहे. फक्त तुम्हाला हे मार्क्स एकूण कोणत्या टॉपिकला किती मार्क्स आहेत हे महत्वाचं आहे. तर युनिट नंबर 1 जो आहे फंडामेंटल्स ऑफ मेजरमेंट त्याच्यासाठी एकूण 10 मार्क आहेत. ठीक आहे. 10 मार्क्स साठी तो चॅप्टर आहे. आणि युनिट नंबर 2 मेजरमेंट ऑफ पॉवर आणि एनर्जी. ठीक आहे. तर हा टॉपिक तुमचा 14 मार्क साठी आहे, 14 मार्क साठी आहे. त्यानंतर युनिट नंबर 3 जो आहे डिजिटल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट हा टॉपिक तुमचा 16 मार्क साठी आहे. त्यानंतर ट्रान्सड्यूसर अँड प्रेशर हा युनिट नंबर 4 तुमचा ह्या ठिकाणी 14 मार्क साठी आहे, 14 मार्क साठी आहे. त्यानंतर युनिट नंबर 5 फ्लो लेवल अँड टेम्परेचर मेजरमेंट. ठीक आहे. तर हा टॉपिक तुमचा एकूण 16 मार्क साठी आहे. ठीक आहे. बघा, युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 5 16 मार्कला आहेत, आणि युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 4 14 मार्कला आहेत, आणि युनिट नंबर 1 10 मार्कला आहेत. एकूण जर तुम्ही याची ऍडिशन केलात, बेरीज केलात, तर हे 70 मार्क साठी टोटल हा सब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर हे आता मेन म्हणजे तुम्हाला जर हे 70 पैकी 70 मार्क घ्यायचे असतील तर एक तुम्हाला बेस्ट आणि साधी आणि सोपी टेक्निक सांगतो. तुम्ही जर क्लास टेस्ट मध्ये, दोन्ही क्लास टेस्ट मध्ये 30 पैकी 30 जर मार्क घेतलात तर तुम्हाला प्रॅक्टिकलचे मार्क सुद्धा कॉलेजमधनं जास्त मिळतात. आणि तुम्ही जे टेस्टला 30 मार्क घेतलात म्हणजे पहिल्या टेस्टला तुम्हाला हे 2 युनिट असणार आहेत, म्हणजे 30 पैकी 30 घेतलात म्हणजे या 2 युनिटचा अभ्यास तुमचा व्यवस्थित झालेला आहे असं कन्सिडर होते. आणि तेच 2 युनिट तुम्हाला फायनल पेपर मध्ये येणार आहेत का, वेगळी युनिट येणार आहेत का, नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेस्टचा अभ्यास चांगला केलात म्हणजे हे टॉपिकचा अभ्यास होईल, मार्क पण मिळतील. आणि सेकंड युनिट टेस्टला तुम्हाला 2 टॉपिक दिले किंवा 3 टॉपिक दिले, हे जर तुम्ही परफेक्ट अभ्यास केलात आणि तिथं सुद्धा तुम्ही 30 पैकी 30 घेतलात तर तुम्हाला एकतर तिथं तुमचं सेशनलचा स्कोर वरनं तुम्हाला ते 30 पैकी 30 मार्क मिळतात, आणि त्या 30 मार्काचा बेनिफिट इथं होणार आहे, कारण तिथं तुम्हाला ह्या 70 मार्क साठी वेगळा अभ्यास करावा लागणार आहे का, नाही. हेच टॉपिक तुम्हाला पुन्हा, आणि दुसरे हेच जे टॉपिक आहेत ते लवकर रिव्हिजन होतात तुमचे, आणि तुम्ही इथं 70 पैकी 70 मार्क सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. तर हे होते टोटल युनिट, आणि त्याच्यासाठी मार्क किती किती आहेत हे आपण इथं बघितलेलं आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हे जे युनिटचा सिलेबस आहे, ठीक आहे, युनिट नंबर 1, युनिट नंबर 2, युनिट नंबर 3, युनिट नंबर 4, युनिट नंबर 5, ठीक आहे, याचं डिटेल आपण डिस्कशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक सेंड करा, आणि या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जे मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचते, आणि तुम्हाला त्या व्हिडिओचा ह्या इलेक्ट्रिकल 3rd सेमिस्टरमध्ये किंवा इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम जी ब्रँच आहे या दोन्ही ब्रँचसाठी हा सब्जेक्ट आहे, तर या दोन्ही ब्रँचच्या मुलांना या यूट्यूबवरच्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.